आणि पुणे ग्रामीणमधनं जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना भेटणार. ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार, ते मला अहवालानंतर कळेल. का आम्ही सगळ्यांना भेटणं झालंच नाही आमचं. मी पहिलं तुम्हाला भेटतोय, त्याच्यामुळे सगळ्यांना भेटल्यानंतर मला एक अहवाल साहेबांकडे दिल्यानंतर मला कळेल की काय बदल घडवायचे. काय काय बैठकीमध्ये काय प्रमुख मुद्दे आपण लक्ष केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना? ते थोडं पक्षापुरतं राहू दे ना. साहेब, गोरेगावमध्ये 4 दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं. एक पार्टी झाली, त्यामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्याच्या राजधानीत हे सगळं होतंय. ड्रग्सचा पुन्हा इश्यू आहे का? आणि ही सगळी रेव पार्टी होती का? ही जी पार्टी झाली, मला पार्टीची कल्पना नाही आहे, पण मला वाटतं की खूप दुर्दैवी आहे की 2 तरुणांचा जीव जातो या गोष्टीत. आणि मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही आहे का? दरवेळेला असा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी ह्याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या, हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागले की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये. ही कुठची परिस्थिती? आपण कुठे आणून ठेवलंय आपल्या शहरांना? ह्या कुठेतरी गोष्टींवर आपण विचार करणार आहोत की नाही की एक पार्टीत खूप दुर्दैवी झालं, पण ज्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज कन्झ्युम केले जात आहेत, हे खूप भीषण आहे. ह्याचे आकडे सरकारकडे नाही आहेत. याच्यामध्ये आपण पाहतो की आनंद पटेल जो ड्रग तस्कर आहे, याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या वडिलांचं जे समोर आलेले आहेत का, म्हणजे रेंटिंग माफिया होते, म्हणजे त्याच्या मार्फत सगळं ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाहीये ना. असे किती नावं देऊ तुम्हाला की कुठे आपल्या माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेला ना, कठोर कारवाई करा. जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाहीत, कुठून येत आहेत? या विरोधात मनसे रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होतीये? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू ह्याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. तो पुण्यातच झालेला ना, मला वाटतं की तो ज्यांनी ठोकलेलं पॉश, काय झालं त्याचं? जामीन झाला. पण तो प्रकरण आपण विसरलो ना. त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला, 2 तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजेत की काय चालू आहे तुमचं? का ड्रग्ज येत आहेत एवढे? तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये कुठे वाटले जात आहेत. का थांबत नाहीयेत? ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. शंभर टक्के. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय?
हे काय हे हा प्रश्नच चुकीचा आहे ना. झालंच पाहिजे. माझं याच्यावर काय ओपिनियन घेत आहे? पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा. मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरं कुठेतरी कोलॅप्स होत आहेत आपल्यासमोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता. मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहरं कोलॅप्स होत आहेत तुमच्या समोर, आणि तुम्हाला काय पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा आणि तुम्हीच सांगा. मग हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून काय? मी असो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे असा प्रकार परत नाही होणार. सर नाही, विषय असा आहे ना, अमरावतीचं जे प्रकरण आहे किंवा नाशिकचं प्रकरण आहे, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद आहे. मला नाही वाटत. प्रत्यक्षपणे असं सांगताय की गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे, सगळा फ्री हँड नाहीये.